नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट होणारं चिकन क्रिस्पी फ्राय। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे फ्रेश असं दही आहे। त्यानंतर आपल्याला काही मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आहे हळद, जवळपास अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत गरम मसाला साधारण 1 चमचा। त्यानंतर इथे मी जवळपास 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। जे लाल तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी हिरवी मिरची, आलं, लसूण, पुदिना आणि जिरं हे सगळं एकत्र मिक्सरला वाटून घेतलेलं होतं। याची एक पेस्ट बनवून घेतलेली होती आणि तीसुद्धा आपण इथे 1 चमचा ही टाकून घेतलेले आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण हे चिकन फ्राय बनवत आहोत। चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर आणि कमेंट्ससुद्धा करा। त्यानंतर आपण याला 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला आता थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, साधारण 3 ते 4 चमचे इथे आपण आता तेल टाकून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत जिरं आणि त्यानंतर जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा हा टाकून घेणार आहोत। कांदा पण आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला टमाटो आणि तोसुद्धा आपल्याला छानपैकी यामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे। जवळपास इथे एक जो टमाटा आहे छोटा तो मी इथे बारीक कट करून घेतलेला होता, तोसुद्धा आता आपल्याला इथे चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे। त्यानंतर इथे पुन्हा थोडी हळद मी इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं अजून मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण की त्यामुळे कांदा आणि जो टमाटा आहे हे छान एकजीव असे शिजले जातात। लक्षात ठेवा आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ टाकून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आता हे जे चिकन आहे जवळपास याला 10 मिनटं मुरवत ठेवलेलं होतं। आता हे चिकन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये छानपैकी आता आपल्याला ते मिक्स करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की जे चिकन आहे ह्या 10 ते 15 मिनटं आपण याला सहज मुरवत ठेवायचं आहे। आणि दह्यामध्ये मुरल्यामुळे हे जे चिकन आहे हे सॉफ्ट होतं आणि क्रिस्पीही होत असतं। त्यानंतर थोडंच पाणी आपल्याला इथं घालायचं आहे। जो मसाला कढईला लागलेला आहे तेवढंच आपल्याला, म्हणजे जवळपास अर्धा ग्लासापेक्षा पण कमी आपल्याला पाणी इथे टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा आपल्याला इथे जास्त पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे, वापर करायचा नाही आहे। तर इथं फक्त अर्ध्या ग्लासापेक्षा पण कमी आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत, कारण की चिकनलासुद्धा जसं जसं चिकन शिजत जातं तसं तसं त्यालासुद्धा पाणी सुटत असतं। त्यामुळे शिजताना पाणी खूपच कमी घालायचं। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथलं जे आता आपलं चिकन जे आहे हे बऱ्यापैकी शिजलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे जे चिकन फ्राय आहे हे इथे बनून तयार होत आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे आपलं आता चिकन फ्राय हे जवळपास शिजतच आलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की आपलं चिकन फ्राय आता इथे पूर्णतः रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर हे इथं बनून तयार झालेलं आहे। चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। अतिशय सोप्या पद्धतीने रुचकर जेवण कसं करावं हे आपल्या चॅनलवरती अतिशय सहजरित्या सांगितलं जात असतं, शिकवलं जात असतं। आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने हे चिकन फ्राय जे आहे हे इथे बनून तयार आहे। जास्त कोणतेही मसाले न वापरता अतिशय सुंदर पद्धतीने आपण हे चिकन फ्राय इथे बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर यावरती आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही याला भाकरीसोबत पण खाऊ शकतात किंवा मग तुम्ही नुसतंच असं जरी खाल्लं तरी ते खूप छान लागतं। आणि हे सुक्कट असल्यामुळे तुम्ही भातासोबतसुद्धा याला
खाऊ शकतात. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने इथे हे चिकन फ्राय बनून तयार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.